धन्यवाद सुनील शेळके सर. सर्वांचं सहर्ष स्वागत. सेकंड राऊंडची लढत आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. बेस्ट ऑफ बोरशेती अर्थात शहापूर आणि दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड. देवर्ष आचेगाव सोलापूर. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. बिग फॅन यांच्या वतीने कमेंट्स येते. बाली वन मॅन शो. सध्याच्या घडीला भरपूर मोठे प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडले, त्यांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू डिफेन्स करत असताना अर्जुन बांगर आणि बाली भाकरे ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहिला गोलंदाजी मार्कवर सचिन यांचा पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. DC 4211 नियोजन एक नंबर आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत. इथे बॅकफुटला गेले, फटका दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, चेंडू थांबणार नाही, जाऊन पोचेल सीमा पार. 4 चौकार. शॉट अप्रतिम फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटवर गेले, फटका चांगला सजवला, पॅक्सच्या कव्हरला चेंडू सीमा पार. चौकार. अमोल वेकंडे यांच्या वतीने कमेंट्स येते. किंग ऑफ शहापूर बोरशेती. चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. 4 धावांच्या मदतीने संघाचं अकाउंट सध्याच्या घडीला ओपन होत आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, फटका दमदार आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बोरशेती आणि शहापूरचा वंडर बॉय मैदानामध्ये धमाकेदार सुरुवात करतोय. 4 रन. विजय धनू थोडंसं संगीत वाजवा, म्हणजे अजून जरा रंगत वाढली जाईल. ब्युटिफुल ब्युटिफुल बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. सचिन गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तिथे एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 9 धावा. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर. भगवा चषक 20-25 ही क्रीडा स्पर्धा सध्याच्या कडेला सचिनला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. सचिन सर, गोटेगर बी कधी आहे हा फार मोठा प्रश्नचिन्ह. यानंतर सोनारपाड्याच्या विरोधामध्ये गोटेगर बी इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिन. बालीसाठी बालीच्या पाठमधून फटका दमदार, चेंडू सरळ सीमा पार. येतोय भगवा चषक. षटकार. 6 रन. रिप्ले सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहतात. एक जबरदस्त जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बालीच्या पाठमधून षटकार आला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या धावसंख्येवर. बालीच्या पाठमधून षटकार. 15 धावा. अजून एक लॉफ्टेल ऑन ड्राइव्ह. व्हाट अ शॉट. समालोचन कक्षाला सलामी. षटकार. मैदानाच्या आतमध्ये बालीच्या पाठमधून आकर्षक फटके. सचिन सर यांची रिॲक्शन ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. हातबल झालेत. ज्या प्रकारची बॅटिंग बाली करतोय. बालीच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. 6 रन. ॲक्शन रिप्ले. पाटोळे यांच्या वतीनं फायनल बोरशेती मारणार. परंतु मित्रांनो, क्रिकेट आज मैदानामध्ये ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे ना बोरशेती संघाची, ती जबरदस्त आहे. 21 धावा विदाउट लॉस पहिल्या षटकामध्ये. 4 षटकांचा हा सामना आहे. आकाश चव्हाण सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्याबरोबर 1600 प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आपण अजूनही 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशी होती ती आपल्याला पाहायचं. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सबस्क्रायबर आहेत या यूट्यूब वाहिनीचे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट्स येताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. आकाश आपण पाहतायत आकाश चव्हाणला.
हर्षद शेख यांच्या वतीनं देखील कमेंट्स येते. अर्जुन बांगर ऑन फायर. सध्याच्या घडीला जबरदस्त प्रदर्शन. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने इष्टरक्षकाचा वेध घेतोय. धापलकावर धावसंख्या 21. व्यासपीठावर तानाजी शेठ गडगे यांचंही शुभागमन होतंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. अशा प्रकारे कामगिरी होते. काल शहापूरने या स्पर्धेमध्ये तालुका अपची फायनल मारली आणि चर्चा आता अनेक जण करायला सुरुवात करताय. तालुका तुमचा धमाका आमचा. पाहूया कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला अर्जुन बांगर. बॅक टू द पॅव्हिलियन. 2 मिनिटं थांबवेल तुम्हाला. काय पंच? तिसऱ्या पंचांची मदत. बॉल टाकत असताना गोलंदाजाचा कुठे स्पर्श झालाय का स्टंपला, बेल्सला, तेच पाहिजे का? ओके, आता तिसऱ्या पंचांची मदत. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. पहिला धक्का बेस्ट ऑफ बोरशेतीला अर्जुन बांगर माघारी आणि पहिलं सुयश गोविंद युनायटेड आचेगाव सोलापूर या टीमला मिळते सफलता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील ते रोशन वेखंडे. कॅप्टन मैदानामध्ये दाखल आहेत. 4 षटकांचा सामना या मॅचमध्ये मला वाटतं भावेशला थोडंसं मागं ठेवलं आहे आणि मैदानामध्ये सलामीसाठी अर्जुन त्यांच्या जोडीला बाली दाखल झाले आणि आता मैदानामध्ये कॅप्टन सध्याच्या घडीला रोशन वेखंडे. अनेक वर्ष बोरशेती गावासाठी खेळला. NP स्पोर्ट शहापूरसाठी देखील प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. अर्जुन ऑन स्क्रीन आपण अर्जुनला पाहताय. टिन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. जबरदस्त कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला सर्व कॅमेरामन करतायत, त्यांचंही कौतुक. 1 बाद 21 धावा तितक्याच दर्जेदार पद्धतीचं ऑपरेटिंग रोहित रॉय करतात आणि टीमचे मॅनेजर टेन क्रिक लाईव्हचे गोविंद कामत यांचंही कौतुक. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज तयार. आकाचा हा बॉल अडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलिकावर 22. एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला ते दुसरं 4 षटकांची लढत. सेकंड राऊंडचा हा सामना. टॉससाठी संपर्क साधायचा टीम गोठेघर बी आणि त्यांच्या विरुद्ध सोनारपाडा डोंबिवली या संघाने संपर्क साधायचा आहे, ही विनंती. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आकाश. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बालीच्या पाठमधून एक सिंगल. चांगली गोलंदाजी राहिली आकाश चव्हाण या खेळाडूची. 4 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेत आणि 4 चेंडू टाकत असताना धावा आतापर्यंत खर्च केल्यात फक्त 2. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर आकाश यांना पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार होत असताना चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आकाश चव्हाण या खेळाडूची. जबरदस्त जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला होताना आपल्याला पाहायला मिळते. शहापूरचा हा हिटर बॅटर म्हणून नक्कीच ओळख आहे ज्या खेळाडूची, ज्याचं नाव आहे बाली.
किरण सर आणि त्याचबरोबर विद्यमान सरपंच साखरेचे साखरे सरपंच या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होता. रिव्ह्यू घेतलेला आहे, तो डिसिजन येईल. मान्यवरांचं शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये भगवा चषकामध्ये मान्यवरांची प्रचंड गर्दी ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. ही माणसं कमवलेली आहेत आमच्या सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दने आणि सर्वजण या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. वाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या वाढेल, वाईटच्या रूपाने जाऊन पोहोचेल ती 24 या धावफलकावर. 24 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाजी करत असताना आकाशचा बॉल अडवा पाठनं फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील आणि इथे निघेल धूर. चेंडू सीमा पार येतोय चौकार. 4 रन. थँक्यू डीजे. लावण्य 11 गोटेगर बी या संघाचं शुभागमन होत आहे. वेलकम आतिश, वेलकम गणेश. इथे बिगेट चेंडू हवे, डाऊन दी बॉल, फिल्डर बनेल दर्शक. रोशन सध्याच्या घडीला बोरशेतीचं नाव रोशन करतोय. रोशन वेकंडेच्या बॅटमधून षटकार. जबरदस्त फटका आपण पाहिला. हवेचा झोक आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि त्याचा फायदा. धावफलकावर धावसंख्या 34, 34 धावा. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 कंप्लीट होताना पाहायला मिळालं. आकाशच्या षटकात आल्या 13 धावा. भरपूर मोठ्या प्रमाणात मध्ये ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडत आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अजूनही जर तुम्ही 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. नवीन ज्या अनेक क्रीडा स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येतील, एका क्लिकवर तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मध्ये शुभम गोलंदाजी मार्कवर तयार. अंकुर लिहे यांची खूप चांगली कमेंट्स आलेली आहे. आम्ही फक्त गणेश डिंगोरेची बॅटिंग बघायला आलेलो आहे. इन ॲक्शन मध्ये यानंतर पाहायला मिळेल लावण्य 11 गोटेगर, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 34, 34 धावा. आमचे कोरर सध्याच्या घडीला खूप चांगली भूमिका. माळी साहेब तुमचं कौतुक. 34 ऑन द बोर्ड. 2 अँगलने ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. 10 क्रिकच्या माध्यमातून फुल टॉस, त्यावर केलाय प्रहार. तिथे क्षेत्ररक्षण आकाश आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं आहे आकाशचं. 2 धावा याही बॉलवर मिळतील. 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल एकच धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. वालीला एक वेळ असं वाटलं होतं की चौकार षटकार जाईल, त्याचे रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळाले. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न तिथे डायरेक्ट ही धोकादायक ठरू शकले असते. पंचांचा इशारा आला 22च्या रूपानं सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 36 धावा. 36. आमचे तडवी साहेब ज्यांचा अप्रतिम स्कोरिंग सध्याच्या घडीला आपण पाहतायत. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क. इथे टाकलेला हा चेंडू बालीच्या पाठमधून सुंदर असा फटका दूरवरती क्षेत्ररक्षक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. धावफलकावर धावसंख्या 38, 38 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. टॉससाठी संपर्क साधायचा आहे सोनारपाडा डोंबिवली आणि त्यांच्या विपक्ष लावण्य 11 गोटेगर बी.
इथे टाकलेला हा चेंडू पाकपुटला गेले, फटका सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. एक फलंदाज बाद आहे. मैदानामध्ये आपण सामना पाहताय, जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना महत्वाचा आहे. जिंकताय गोविंद युनायटेड, देवर्ष अचेगाव की बेस्ट ऑफ बोरशेती. इथे टाकलेला हा चेंडू फुलटॉस होता, पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. दोन्ही पंच थोडेसे डिस्कस करत असताना बॅटच्या साह्याने एक सिंगल की वाईट तेच आपल्याला पाहायचं आहे. कामगिरी कशी होती ती आपल्याला पाहायचं आहे. बॅटच्या साह्याने एक सिंगल आली, धापलकावर धावसंख्या 40 धावा, एक फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, इथे टाकलेला बॉल, वाला शॉट, शॉट ऑफ द नाईट, बालीच्या पाठमधून आक्रमण, जबरदस्त जबरदस्त फटका बालीच्या पाठमधून, हा षटकार, संघाची धावसंख्या 46. लावण्य 11 सोनारपाडा डोंबिवली हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला गोटेगर आपलं नाव कळवत ताबडतोब संपर्क साधा. प्रेक्षक वर्गाला आपण पाहतायत ऑन स्क्रीन, सध्याच्या घडीला या स्पर्धेचा आनंद घेत असताना तमाम प्रेक्षक वर्ग त्यांना टिपलं जात आहे कॅमेरामनच्या माध्यमातून. आपल्याकडे 46 धावा ऑन स्क्रीन. भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग आहे, कारण आज तितक्याच ताकदीचे संघ जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोनारपाडा संघाचे कर्णधार उपस्थित आहेत, दुसऱ्या बाजूला गोटेगर संघाचा कर्णधार. आपण टॉससाठी संपर्क साधा ही विनंती. गोलंदाज तयार, भरपूर साऱ्या कमेंट्स येतात. उमेश पाटोळे यांच्या वतीनं कुठलं असं गाव नाही तिथे बोरशेतीचं नाव नाही. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला हा संघ, जबरदस्त प्रदर्शन नेहमीच त्यांचं पाहायला मिळतं आहे आणि मैदानामध्ये दोन हुकमाचे एक आहेत या संघाचे. एक म्हणजे रोशन वेकंडे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर बाली. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं आहे. 1/46 षटक क्रमांक 4 मैदानामध्ये बेस्ट ऑफ बोरशेती. एका बाजूला आपण पाहतोय सोलापूर विभागातील आचेगाव, दुसऱ्या बाजूला शहापूर. सुधीर कबरे साहेब जे पबळे गावचे विद्यमान सरपंच आहेत, दादाही उपस्थित आहेत. दादा तुमचंही सहर्ष स्वागत आहे. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा, संघाचा धावसंख्या धावपालिकावर 48, 48 ऑन द बोर्ड. भगवा चषक 30वं पर्व आणि 30व्या पर्वातली अंतिम रात्र आपण पाहताय. ओपन ग्रामीणचा थरार, इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. तालुका आपचा आपण थोडासा विचार करू. त्या तालुका आपमध्ये कालच्या दिवसामध्ये शिवम स्पोर्ट गेअरचे शहापूर प्रथम क्रमांक, त्यानंतर दिशा स्पोर्ट फाउंडेशन खेड द्वितीय क्रमांक. आज आपण पाहिलं प्रथम क्रमांक म्हणून स्पोर्ट बोरगावचा साई किरण नवापाडा या संघाचा रनरअप जो मात्र लागला. यश पवार यांच्याकडून देखील कमेंट्स येते. माधव ठाकरे सरांचा एक डान्स झाला तर मजा येईल, बघूया होतोय का. इथे फुल टॉस विकेट करायचा आहे, प्रॉपर कनेक्शन होऊ शकलं नाही. एक सिंगल, इथे पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा आहे. काटच्या सह्याने एक सिंगल आहे. आपल्याकडे धावसंख्या सध्याच्या घडीला 50 धावा, बेस्ट ऑफ बोरशेती. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे सुंदर सुंदर फटका, प्लिक ऑफ द रिक्स आणि मैदानामध्ये रोशन नावाचं वादळ, रोशन वेकंड्याच्या पाठमधून प्लिक ऑफ द रिक्सचा हा जबरदस्त टोला. आमचे मित्र मनीष लहाने उपस्थित होत आहेत. गोटेगरचा संपूर्ण स्क्वॉड उपस्थित झाला. विनंती असेल टॉस कबॉस या कक्षामध्ये संपर्क साधा, जिथे 4 षटकं झाल्यानंतर टॉस होईल. एका बाजूला लावण्य 11 सोनारपाडा डोंबिवली, त्यांच्या विपक्ष खेळताना आपल्याला पाहायला मिळेल संघ गोटेगर. तिथे खराब कामगिरी, चेंडू सीमा पार, चौकार, हा दबाव आहे मित्रांनो.
आजचे गाव खूप दूरवरचा प्रवास करत आलेत. बेस्ट ऑफ बोर शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट स्टाफ इथे पाहायला मिळतोय. हा दबाव पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार 4 चौकार आला. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 60 या धावसंख्येवर. बिग हिट रोशन वेखंडे मैदान गाजवतोय. आंबेळेचं गाजवतोय भगवा चषक. रोशन नावाचं वादळ, त्याच्या बॅटमधून षटकार. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता. रोशनला बालीला 66 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. जबरदस्त प्रदर्शन जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. अभिनंदन. खूप चांगलं प्रदर्शन पहिल्या इनिंग मध्ये झालंय. परंतु मित्रांनो दुसऱ्याही बाजूला तितक्याच ताकदीचा संघ आहे गोविंद युनायटेड आचेगाव सोलापूर. टॉस साठी संपर्क साधा दोन्ही टीमचे कर्णधार. सन्मान देखील घेणार आहोत. त्यामध्ये संचालक कृषी कॉलेज सरळगाव मान्य श्री किरणजी वायबट सर यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी नकुलदादा भांडे आणि त्याचबरोबर सुनीलदादा माळी या दोन्ही आमच्या आयोजकांना विनंती आहे की आपल्या शुभ हा शुभ सन्मान आपण करतोय. आणि आता मजा येईल. आता मजा येईल कारण यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही संघ लावण्य 11 या नावाने खेळताना पाहायला मिळतील. सोनारपाडा डोंबिवलीचाही लावण्य 11 आहे आणि गोटेकर बीचा देखील लावण्य 11 नावानेच आहे. दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. किरणजी वायबट सर संचालक कृषी कॉलेज सरळगाव या दादांचा विशेष सन्मान. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय मान्य श्री सुभाष हलपतराव साहेब उपसरपंच साखरे या दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. दादांचा विशेष सन्मान सुभाष हलपतराव साहेब प्रसिद्ध उद्योजक आणि त्याचबरोबर विद्यमान विशेष सन्मान तदनंतर सुजानदादा गडगे उद्योजक आंबेळे खुर्द यांचाही विशेष सन्मान आपण करतो. आपल्याच गावामध्ये ज्यावेळेस सन्मान होतो त्यावेळेस अभिमान वाटतो. सुरुवात दमदार. चेंडू सीमा पार 4. दादांचा विशेष सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावर करतोय सुजानदादा गडगे उद्योजक आंबेळे खुर्द.
तदनंतर एक विशेष सन्मान आपण करतोय सुधीरदादा पवार, जे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि उपसरपंच देखील आहेत पवाळे गावचे. त्यांचा हा शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. दादांचा विशेष सन्मान. सर्वांचा मनापासून आभार. मॅच रंगात समालोचन कक्षामध्ये फेरबदल ऐकूया सुनील शेळके सरांचा आवाज. सर्वांचं धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निखिलजी ठोंबरे सर. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीचा सामना सुरू आहे, जिकडे गोविंद युनायटेड देवर्ष अचेगाव बेस्ट ऑफ बोरशेती बरोबर लढत देत असताना आपण बघत आहोत. पहिला डाव बेस्ट ऑफ बोरशेतीच्या फलंदाजाने निश्चितच गाजवलेला आहे, कारण त्याने धावपलकर 66 धावा जोडलेले आहेत. 67 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये देवहर्ष अचेगाव या संघाला. दोन्ही महत्त्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेले आहेत. ज्या फलंदाजांचा बोलबाला असलेला आपण बघतो असे दोन फलंदाज. इथे हा फटका बघा आणि या फलंदाजाच्या क्लासचा अंदाज तुम्हाला इथे बांधता येईल. रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि इथे चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे धाडलेला आहे हा षटकार. अनेक कमेंट्स ऑनलाईन येत आहेत की ठाकरे सर थोडे पाय हलवा तुमचे, आणि त्यासाठी आता आमचे डीजे धन्नो सुद्धा तयार झालेले आहेत. यानंतरच्या इनिंगमध्ये त्याची सुरुवात होईल, कारण ठाकरे सर आता मुख्य मंचावर आहेत. आकाशने पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे इथे पंचांचं बोट आबाळाकडे. ओव्हर ॲग्रेशन इथे आकाशच्या विरोधात जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जरी धावा बनवायच्या असतील 67, तरी निश्चितच इथे आकाशला थोडा वेळ स्वतःसाठी देणं गरजेचं होतं. फलंदाज खरं तर पायसे अजून खेळपट्टीवर उपस्थित आहेत. यस, फलंदाजाला आता खेळाडू कक्षामध्ये यावं लागेल, कारण लेग बिफोरसाठी रिव्ह्यू या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेला नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण बघू शकू. पाहिजे कोणत्या फलंदाजाकडे जबाबदारी दिली जाते. रोहित या अगोदरच्या डावामध्ये रोहित अत्यंत चांगली फलंदाजी करत होते. पाहिजे इथे आता गरज आहे आचेगाव संघाला त्याच्या फलंदाजीची. इथे त्याला कशी फलंदाजी करता येईल. राईट आर्म राऊंड. यावेळीचा फटका चांगला आहे कव्हरच्या डोक्यावरून. लॉफ्टेड अँड क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ऑल द वे फॉर 4 रन्स. चौकार.
उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू त्याला ड्राईव्ह करत असताना खरं तर आपण बघतो डायरेक्ट हिट. इथे जर देता आली असती तर फलंदाजाच्या समोर अडचणी निर्माण झाल्या असत्या. पहिलं षटक संपतंय. धावा बनवायचे ते एकूण 67. पहिल्या षटकामध्ये 16 अर्थात 16 धावा धावपळीवर जोडल्या गेलेल्या आपण बघतो. एक गडी बाद आहे. सुरुवात चांगली मिळालेली आहे आचेगावला, जरी त्याने त्यांचा मोठा फलंदाज गमावला असेल. खरं तर बाद होणाऱ्या फलंदाजाचा विचार केला तर ते थोडे निश्चितच अनलकी राहिले, कारण राईट आर्म राऊंडने अत्यंत खरं तर समोर असणारा हा चेंडू होता, त्यावर इम्प्रोवाइज रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आकाशने केला आणि तिकडे आकाश बाद झालेले आपण पाहिले. 3 षटकं उरतायत. 18 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे उरेल. अंपायर इज बेस्ट जज असं म्हटलं जातं. आणि आकाशविषयी म्हणायचं तर सोलापूर मधील तो दुसरा सातपुते म्हणून त्याची ओळख आहे. त्याचमुळे मोठी विकेट होती ही जी मिळालेली आहे इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाला. 18 चेंडू 51 धावा. उर्वरित इक्वेशन आपण खरं तर बघू शकू. अर्जुन गोलंदाजीसाठी ते दाखल होत असलेले आपण बघू शकू. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत रोहित. दोन्ही फलंदाज 2 चेंडूंमध्ये 5 वर खेळत आहेत. उजवेष्टीच्या बाहेरचा भरधाव वेगाने फेकला गेलेला चेंडू अनसर्टन्टी कॉरिडॉरमध्ये चेंडू फेकतो इथे गोलंदाज. चांगलं नियंत्रण या गोलंदाजाकडे. तुमच्याकडे जर गती असेल तर तुम्हाला नियंत्रण सुद्धा योग्य दाखवावं लागतं. तेच नियंत्रण इथे पाहायला मिळतं गोलंदाज अर्जुन बांगरच्या या चेंडूवर. दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देत असताना अर्जुन याला आपण पाहिलेलं आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर आता 18.00 ची धावगती राखावी लागेल सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या गोविंद युनायटेड देवर्स आचेगावला. इथे नो बॉल कॉल केले गेले आहे पंचांच्या वतीने. ओव्हरस्टेपिंगचा नो आहे आणि त्याचमुळे येणारा चेंडू निश्चितच फ्री हिट असेल. आता ही नामी संधी चालून आलेली आहे फलंदाजाकडे, रोहितकडे, कारण नो बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर मोमेंटम मिळू शकतो या डावाला आचेगाव संघाच्या. या अगोदर पहिलं षटक जर आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये निश्चितच चांगल्या धावा आल्या होत्या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. वाईट बॉल आलेला आहे, त्याचमुळे आता रिव्ह्यू इथे जिवंत आहे. एक सामन्यामध्ये मी जोडलो होतो, तिथे रिव्ह्यू घेतल्यानंतर 5 चेंडू सलग गोलंदाजाने वाईट टाकले होते आणि तोपर्यंत फ्री हिट खरं तर तो लागू होता, म्हणजे नो बॉल टाकल्यानंतर. यावेळेस कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित आहे. चेंडू थोडा डायव्हर्ट होतो आउटफील्डमुळे, परंतु अंतिमतः नियंत्रण चांगलं आहे या क्षेत्ररक्षकाचा. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. एक धाव इकडे मिळालेली आपण बघूयात. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. स्पर्धेची अंतिम रजनी, अंतिम रात्र. या अगोदर महत्त्वाचे काही सामने निश्चितच आपण पाहिले आणि आजच्या दिवसाचं क्रिकेट हे म्हणजे पर्वणीचं क्रिकेट आहे. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आपण बघतो. 19 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आहे. एक गडी आतापर्यंत बाद आहेत. बनवायचे धावा 67 निर्धारित 4 षटकांमध्ये. 4 मध्ये 67 म्हणजे थोडंसं अवजड आणि अवघड आव्हान निश्चित आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य काही नसतं. अशक्य गोष्टी क्रिकेटमध्ये शक्य झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. त्याचमुळे टेनिस क्रिकेटच्या एका षटकामध्ये 43 धावा बनलेल्या आपण बघितल्या. बेस्ट ऑफ बोरशेती गोलंदाजी करते. अधिकचा वेळ घेतला जातो. बोरशेती संघ आयोजकांच्या वतीने तुम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग. हा फलंदाज महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये जो उभा आहे आणि त्याच्या वतीने इथे स्लॉक स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. फार लवकर पिकअप केली होती या चेंडूची लेंथ, त्याचबरोबर लाईन आणि आडव्या बॅटने खेळला गेलेला हा फटका. व्हेरी फाईन आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर रन्स. थँक्यू. समाधानजी भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 44 धावांची गरज आहे. 15 चेंडू शेष. यावेळेस त्याच दिशेने क्षेत्ररक्षक एकही उपस्थित नाही. शॉर्टलेगच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा हुकचा फटका आणि तुर्तास इथे धावांची भूक भागवतोय फलंदाज.
संदीप पवार अत्यंत चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतो. आणखी एकदा चेंडू सीमा पार, आणखी एक चौकार. आचेगाव संघाचा जर विचार केला तर हे दोन फलंदाज अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यांच्या नावाने आचेगाव संघ ओळखला जातो सोलापूरमध्ये. उजव्याष्टीच्या बाहेर समोरच्या दिशेने हा चेंडू खराब होता. खराब चेंडूवर तुम्हाला प्रहार करावाच लागेल. खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावाच लागेल. इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. यस, बिमरसाठी तिसऱ्या पंचांची मदत इथे केली जाते. बघा इथे फलंदाज संदीप याला हायलाइट केलं जात आहे. सिकंदर अशा पद्धतीने त्याच्या जर्सीवर असलेले नाव, दुसऱ्या बाजूने जर्सी नंबर 19. टेन क्रिकच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं. अत्यंत चांगलं थेट प्रक्षेपण. क्वालिटी आणि क्लॅरिटी खरं तर टेन क्रिकची आपण बघू शकू. काल परवाच्या रजनीमध्ये खरं तर तो विषय आम्ही चर्चेला आणला होता की फार मोठा बदल झालेला आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. 13 मध्ये 40 बनवायचे. फटका चांगला आहे परंतु त्यासाठी प्रोटेक्शन डीप मध्ये घेतलं गेलेलं आहे. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये उपस्थित आहेत. यावेळेस आपण बघतो चांगलं क्षेत्ररक्षण झालं. त्याचबरोबर एक धाव मिळाली. 2 षटकं संपतायत. ज्यामध्ये धावपल धावा आपण बघितल्या तर त्या आहेत 28 अर्थात 28. एक गडी बाद झालेला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 39 धावा तब्बल हव्यात इथे सामना जिंकण्यासाठी गोविंद युनायटेड देवर्ष आचेगावला. बारा चेंडू 39 धावा असं उर्वरित समीकरण खरं तर सगळेजण आपण बघू शकू. 19.50चा रन रेट इथे कायम ठेवावा लागेल सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे 2 षटकांमध्ये बाद होणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर आकाश या अगोदर बाद झाले होते. षटकाराने काही नेत्रदीपक सुरुवात दिली होती त्या इनिंगला. थोडा अधिकचा वेळ जर इथे व्यतीत करता आला असता या फलंदाजाला तर कदाचित या रनचेसमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो जर तरला कुठे थारा नसतो. 12 चेंडूचा खेळ एन 39 मोर रन्स टू विन फॉर गोविंद युनायटेड देवर्ष आचेगाव. 12 मध्ये 39 बनवायचे असतील तर जास्तीत जास्त चेंडू इथे फलंदाज संदीप पवार यांना खेळून काढावे लागतील. कारण जी आक्रमकता संदीप पवार यांच्याकडे आहे ती गेली अनेक वर्षापासून आपण अनुभवलेली आहे. फक्त ज्ञान तुमच्याकडे असून उपयोगाचं नसतं. त्या ज्ञानाचं योग्य उपयोजन योग्य वेळेला तुम्हाला करता आलं पाहिजे. हे चॅलेंज आहे आता. डावी एसटी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला इथे पाहायला मिळतो. पंच वळत आहेत. यावेळेस हा चेंडू स्वप्नील पाटील सरांच्या वतीने वाईट घोषित केला जात आहे. एक अतिरिक्त धाव की जी दिलासादायक ठरणार आहे. एकूण धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 29 अर्थात 29 पर्यंत. 4 षटकांमध्ये पहिला डाव जर आपण बघितला तर फलंदाजांनी अक्षरशः गाजवला. अर्जुनच्या बॅटमधून 2 चौकार, 3 षटकार बाली भागरेच्या बॅटमधून. रोशन वेखंडेने तर कोणत्याही गोलंदाजाला मुभा दिले नाही. त्याने 3 षटकार 2 चौकार खेळले. त्याचमुळे धावफलक इतकं मोठं बनलं. यावेळेस लो फुलटो समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली. त्याच्या हाताला इथे चटका बसेल. 6 धावांचा झटका मिळतोय तो म्हणजे बेस्ट ऑफ बोरशेतीला. हा फटका अत्यंत महत्वाचा निर्णायक षटकार.
थँक्यू थँक्यू. तेजसच्या पतीने तिसरं षटक हाताळलं जात आहे. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर आलेला आहे षटकार. हे बघा क्लोज अँगल्स तुम्हाला फलंदाज संदीप पवारचे दाखवले जात आहेत. दोन फलंदाज एकत्र येत आहेत, निर्धार व्यक्त करतायत. इथे इथे स्विफ्ट मोमेंट आपण पाहिली होती फलंदाजाची. ही लाईन इथे पिक करता आली नव्हती फलंदाजाला. निराश आहेत स्वतःवर ज्या पद्धतीने रिॲक्शन्स फलंदाजाच्या पाहायला मिळतात. खरं तर रीचमध्ये चेंडू होता आणि ज्या पद्धतीने आयसाईट आता सेटल झालेले फलंदाज संदीप पवार यांची या पद्धतीच्या चेंडूला त्यांच्या जर्सी क्रमांकाप्रमाणे सीमारेषेच्या पलीकडे त्यांना धाडावं लागेल तर आणि तर सामन्यामध्ये रुची निर्माण होऊ शकते. फुल टॉस समोरच्या दिशेने चेंडू सरळ फरार. लॉंग स्टॉपला हा चौकार. याचबरोबर हा नो आणि इथे पंजा मिळतो. हा नशिबाचा पंजा ठरू शकतो. इट कॅन बी द टर्निंग पॉइंट ऑफ दिस मॅच. हा इथे या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. नशीब नेहमी शूरवीरांच्या साथीला असतं असं म्हणतात. फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव. आणि त्याचमुळे वाघाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये लढलेला फलंदाज संदीप पवार याच्या खरं तर या खेळीसाठी नशिबाची साथ त्याला मिळालेली आहे. हा पंजा महत्वाचा आहे. या 5 धावांमुळे धावफलक पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर 40 पर्यंत धाव पोहोचलेल्या. 10 चेंडू आणि 27 धावा. इथे हे इक्वेशन उरलेलं आपण पाहू शकू. येणारा चेंडू अत्यंत महत्वाचा असेल. फ्री हिट बॉल. फुलटॉस. यावे चेंडू उंच आभाळाच्या उंची मोजण्यासाठी निघालेले आहे. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल. सेलिब्रेशन. ओ माय गॉड. इथे रिले क्षेत्ररक्षक समोर आले आणि त्यानंतर त्यांच्या वतीने थ्रो केला गेला. अशा अनेक गमतीदार प्रसंग टेनिस क्रिकेट विश्वाने आपल्याला दाखवलेले आहेत. एकदा तर असं झालं होतं क्षेत्ररक्षकाने जेल टिपला फ्री हिट बॉलचा. त्यानंतर त्याने जोरदार चेंडू इथे आपण बघतो आउटफील्डवर आदळला. चेंडूने सरळ सीमारेषा गाठली होती. त्यामुळे ह्या असे अनेक किस्से टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथे गांभीर्य राखलं गेलं बॅकअपसाठी आलेल्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने. अदरवाईज आणखी एक धाव तिकडे धावपलकर जोडण्याची संधी मिळाली असती फलंदाजी करणाऱ्या या दोन फलंदाजांना. 42 पर्यंत गेलेला डाव आहे. सामना आता थोडा रोमहर्षकतेकडे वळत आहे. या षटकामध्ये आणखी 2 मोठे फटके अत्यंत गरजेचे आहेत आचेगावसाठी. समोरच्या दिशेने चेंडू ठेवलाय. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा वाईड यॉर्कर शोधण्यामध्ये इथे यश मिळतं. खरं तर थोडा फुलर लेनचा होता. तितका यॉर्कर लेनचा चेंडू असेलच असं नाही. अँगल होणारा हो यॉर्कर शोधलाय. कारण चेंडू सरळ जाऊन पॉपिंग क्रीजवर आदळलेला आहे. प्रिसिजन लेवल अत्यंत चांगली राहिली यावेळेस या गोलंदाजाची अर्थात तेजस जाधवची. या अगोदरच्या सामन्यामध्ये तेजसने फक्त 4 धावांचं षटक हाताळलं होतं. शेवटचे 2 चेंडू आहेत या षटकातील. 42 धावा बनलेल्या आहेत. इथे काय घडलं. एज लागली आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता मोठा खेळाडू संदीप पवार येथे खेळाडू कक्षाकडे परतलेला आपल्याला पाहायला मिळेल. 42 धावा धावपलकर असताना व्यक्तिगतरित्या 26 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन देणारा फलंदाज संदीप पवार बाद. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. तेजस जाधवच्या वतीने त्याने मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलेले. एक चेंडूचा खेळ येणं आणखी शेष आहे. करंट रन रेटचा विचार केला तर 14.82चा करंट रन रेट आहे. सोलापूर मधील हे अत्यंत चांगलं पॉप्युलर क्रिकेटिंग युनिट आहे. उर्वरित चेंडू असतील 7 आणि 7 चेंडूंचा विचार केला तर निश्चितच आपण बघू शकतो इथून पुढे 25 धावांची गरज आहे. 7 मध्ये 25. हा चेंडू या षटकातील शेवटचा आहे. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर शुभम दाखल झालेले आहेत. शुभमसाठी इथे हा चेंडू सरळ पायांवर त्याच्या आदळणारा आपल्याला पाहायला मिळतो. फार मोठी अपील इकडे रेस केली गेलेली आहे. पंच इथे स्थिर असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दिसते संपत असलेला आपण बघतो. दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. त्यानंतर त्यांच्या वतीने इथे खरं तर सल्ला मसलत केली जात आहे. 7 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असताना सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला होता. 6 चेंडूंचा खेळ उरतोय इथे. शेवटचं षटक ज्यामध्ये
25 धावा बनवाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या गोविंद युनायटेड देवर्ष आचेगावला. महादेवजी खोबन साहेब यांच्या वतीने सौजन्यकृत केला गेलेला हा संघ 2 मोठे प्लेयर घेऊन करत इतक्या दूरवरून त्यांचा प्रवास आपण बघितला. आकाश चव्हाण, संदीप पवार ही फार मोठी नावं. आकाश चव्हाण याचा उल्लेख जर केला तर सोलापूर मधील दुसरे कृष्णा सातपुते म्हणून त्यांची ओळख आहे. फार मोठी वाईड पॉप्युलॅरिटी मिळवलेला हा खेळाडू आहे. वलयांकित खेळाडू असलेला आपण बघतो आकाश. षटकाराने त्यांनी सुरुवात दिली होती, त्यानंतर बाद होत असलेला त्याला आपण बघितला. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. 25 धाबांची इथून पुढे गरज आहे सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे पाचारित केला जात आहे. बाली भागरे येत आहेत गोलंदाजीसाठी. 6 मध्ये 25 धाबांची गरज आहे. त्याला खूप वेळ खर्च होतोय. गोलंदाजी करणारा संघ सामन्याचा रिदम लॉस करू नये. 6 मध्ये 25. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण बघू शकू. उजव्या हाताचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत रोहित राठोड. सहा चेंडू 25 धाबा. इथे रोहित राठोडने स्वागत केलेलं आहे बाली भागरेचं. पहिल्या चेंडूवर दमदार षटकार खेचत असताना इट्स ए ह्यूज अँड मॅसिव्ह हिट सिक्सर. बनवायच्या होत्या 25. इथे आपण पाहायचं त्यानंतर 5 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. याच पद्धतीने आक्रमकतेने फलंदाजी करावी लागेल. शेवटच्या षटकाचा रोमांच आपण सगळेजण अनुभवतात. 5 मध्ये 19. इथे कमी गतीने टाकलेला चेंडू फिरवलाय. या चेंडूवर बोट फिरवलेली आहेत या गोलंदाजाने. चेंडू पडला बाहेरच्या अंगाने निघालेला खरं तर आपण पाहिलेलं आहे. त्याचमुळे आता इक्वेशन पुन्हा एकदा आपण बघूया जे कठीण बनलेलं आहे. खरं तर एका षटकामध्ये 25 बनवणं फार कठीण असतं. सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्त्वाचे असतात. 4 मध्ये 19 बनवायचे. सामना जिंकण्यासाठी देवर्ष आचेगावला योगदान अत्यंत चांगलं राहिलं होतं फलंदाजीमध्ये. संदीप पवारचं षटकाराने आकाशने सुरुवात केली होती. रोहितने एक षटकार एक चौकार आतापर्यंत दाखवलेला आहे. 4 मध्ये 19. यावेळेचा चेंडू फार चांगला आहे. अँगल क्रिएट करणारा आणखी एक फुललेनचा चेंडू आपण खरं तर इकडे बघत आहोत. निर्धाव चेंडू आलेला आहे. त्याचमुळे आता सामन्याचा कोर्स पूर्णपणे चेंज झालेला खरं तर आपण बघत आहात. उर्वरित चेंडूंचा जर विचार केला तर हे निराश मुद्रा आपण रोहित राठोडची बघत आहोत. फार दूरवरून प्रवास करत असताना भगवा चषकामध्ये खरं तर प्रवेश मिळवला होता आणि तो निश्चित केला होता आचेगाव संघ. सोलापूर जिल्ह्यामधून जवळजवळ 450 ते 500 किलोमीटर अंतर कव्हर करत असताना या स्पर्धेमध्ये दाखल झाले. पहिल्या फेरीतील पहिला सामना अत्यंत दिमागदार पद्धतीने एका मोठ्या संघाविरुद्ध त्याने जिंकला. परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी आपण बघतो की अपेक्षेप्रमाणे खेळ झाला नव्हता. इथे गोलंदाजीमध्ये मार खावा लागला कारण गोलंदाजीमध्ये निर्धारित 4 षटकांमध्ये 66 धावा खर्च केल्या होत्या आणि 4 षटकामध्ये 66 धावा म्हणजे या खूप धावा बनतात. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर शहापूर तालुक्यातील हे सुद्धा अत्यंत दर्जेदार क्रिकेटिंग युनिट आहे. बेस्ट ऑफ बोरशेती शहापूर. शहापूरचा विचार केला तर शहापूरमधील 2 महासत्ता आपल्याला खेळताना आज पाहायला मिळतील. बेस्ट ऑफ बोरशेती मैदानाच्या आतमध्ये खेळते. दुसरा फेरीतील सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यानंतर गोठेकर ब संघ सुद्धा तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. रोहन शेळके त्याचबरोबर आतिश भांडे आणि गणेश डिंगोरे त्यांचं हे युनिट. आणखी एक चांगला संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 1 चेंडूंमध्ये 18 धावा हव्यात. आता सामन्याचा निकाल निश्चितच इथे जवळजवळ निश्चित झालेले असं म्हणूया. क्रिकेटमध्ये किती जरी अनिश्चितता असेल तरी एका चेंडूंमध्ये 18 धावा बनलेल्या आतापर्यंत खरं तर आपण कधी पाहिल्या नसाव्यात. 1 मध्ये 18 आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर तयार आहेत. गोलंदाज सुद्धा तयार आहेत. बाली. स्पर्धेची अंतिम रजनी आपण सगळेजण अनुभवत आहात. दुसऱ्या फेरीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या फ्रेश पूलमधून, जिकडे गोविंद युनायटेड देवर्ष आचेगाव त्यांच्या विरोधात बेस्ट ऑफ बोरशेती. शेवटचा 1 चेंडू शेष आहे. बोरशेती संघाला विजय मिळवण्यासाठी इथे कडा लागते आणि याचबरोबर बोरशेती संघाने दुसरा विजय या आजच्या रजनीमधून मिळवलेला आहे. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. फार दूरवरचा अंतर
इथे आपण खरं तर पूर्ण करत असताना वेळेच्या अगोदर उपस्थित झाले. सन्माननीय महादेवजी खोबण साहेब यांच्या वतीने स्पॉन्सर्ड केला गेलेला हा आचेगाव संघ, ऋषी खोबण हे त्यांचे सुपुत्र आणि संपूर्ण आचेगाव संघाचं आम्ही कौतुक करू. ज्या पद्धतीने तुम्ही वेळेत उपस्थित राहिलात. चांगलं क्रिकेट तुमच्या वतीने इथे प्रेक्षकांना पाहायला मिळालं. विशेषत्वाने आकाश चव्हाण आणि संदीप पवार या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने फार मोठे खेळाडू आहेत आणि त्या पद्धतीचा खेळ तर झाला. क्रिकेट म्हटलं की ज्यामध्ये हार जीत ही नेहमी आपल्याला पाहायला मिळत असते. कोणीतरी हारत असतो म्हणून कोणीतरी जिंकत असतो असं म्हणावं लागेल. 66 बनवल्या होत्या बेस्ट ऑफ बोरशीतीने, 31 रोशनच्या, बाळीच्या 24 बनवायच्या होत्या 67, संदीपने बनवल्या 26 आणि रोहितने 13 आणि जवळजवळ 13 धावाच्या फरकाने बेस्ट